चंद्रपूर महानगरपालिकेकडून भेदभावपूर्ण कारवाई होत असल्याचा आरोप करत भानापेठ प्रभागाचे नगरसेवक राहुल चौधरी यांनी सोमवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। त्यांच्या घरावरील कथित अवैध बांधकामावर मनपानं तत्परतेनं कारवाईची प्रक्रिया सुरू केली। मात्र शहरातील इतर अनेक अवैध बांधकामे व अतिक्रमणांवर नोटिसा देऊनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच भानापेठ येथील बंडू पेदुलवार यांच्या कथित अवैध अगरबत्ती गोदामावर आणि अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीनंतरही मनपा प्रशासन निष्क्रिय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। राहुल चौधरी यांनी सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या बांधकाम परवानग्यांची माहितीही सार्वजनिक करण्याची मागणी केली असून समान न्यायाच्या तत्वानुसार सर्व अवैध बांधकामांवर क्रमवार कारवाई व्हावी अशी भूमिका घेतली आहे। याशिवाय मनपाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी पुरातत्व विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का असा सवाल उपस्थित करत संबंधित कागदपत्रांची मागणीही त्यांनी केली आहे। मनपा प्रशासन राजकीय सुडबुद्धीनं निवडक कारवाई करत असल्याचा आरोप करत आपल्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला। माझ्यावर आयुक्त साहेबांनी जे कारवाई केलेली आहे त्याच्यात मी स्वागत करतो, परंतु आता मी जे मागणी केलेली आहे या महानगरपालिकेची सर्वात पहिले आमची महानगरपालिकेची परमिशन दाखवण्यात यावी। तसंच माझ्यावर जे पारिवारिक विषयानं जे केस झालेली होती ते पारिवारिक केस आमच्या न्यायालयात प्रविष्ट आहे, म्हणजे न्यायालयात ऑलरेडी चालू आहे तो विषय। तरी पण आयुक्त साहेबांना मी वारंवार सांगितलं, पत्र दिलं, साहेब हा आमचा विषय पारिवारिक आहे, यांना तुम्ही कोर्टात आहे बा, तरी पण तुम्ही न ऐकता तुम्ही मला 53 नोटीस दिलेला आहे। त्या घरावर माझ्या काही घेणं देणं नाही। मी आमच्या इथं जेव्हा नगरसेवक साठी फॉर्म भरला त्याच्या आधीच हे प्रॉपर्टी मी माझ्या भावाला आणि आईला देऊन दिलेली आहे। मला त्या प्रॉपर्टीचे काही घेणं देणं नसताना पण मला 53 नोटीस पालिकांनी दिलेली आहे। माझी फक्त एवढीच मागणी आहे, मी भानापेठ प्रभागाचा नगरसेवक आहो, त्यातलं पण जो पेदुलवार यांचा गोदाम आहे अगरबत्तीच्या, त्याने जे म्हणजे राजकारणात येऊन सुधीर भाऊचे पत्र लावून मला जे कारवाई केलेली आहे त्या तशीच कारवाई त्या अगरबत्तीच्या गोदामावर करण्यात यावी आणि महानगरपालिकेची परमिशन लवकरात लवकर मला देण्यात यावा, यासाठी मी इथं आज अन्नत्याग आंदोलन केलं आहे। तसंच सत्ताधारी नगरसेवक जे आहे प्रतिभाताई धानोरकरच्या याच्यात आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रावर त्यांनी माहिती दिलेली आहे की राहुल पावडे आणि संजय कंचरलावर भाऊ यांची फक्त परवानगी आहे, बाकी 21 नगरसेवकाची परवानगी नाही। तर मग तुम्ही या 21 नगरसेवक का कार्रवाई करणार आहे? तकनीकी शिक्षा की गौरवशाली परंपरा को आगे बढ़ाने वाला सरदार पटेल मेमोरियल सोसाइटी ट्रस्ट चंद्रपुर द्वारा संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग रिसर्च एंड टेक्नोलॉजी यानी कि RCERT चंद्रपुर आज 2100 से अधिक विद्यार्थी विभिन्न शाखाओं में शिक्षा प्राप्त कर रहे हैं। 8 इंजीनियरिंग विभाग, एमटेक, MBA, पॉलिटेक्निक, अत्याधुनिक प्रयोगशालाएं, डिजिटल शिक्षण सुविधाएं और अनुभवी प्राध्यापक वर्ग कार्यरत हैं। सिविल इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग CSE, डेटा साइंस, इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, मैकेनिकल इंजीनियरिंग, माइनिंग इंजीनियरिंग CSE, AIML, MBA, एमटेक, पॉलिटेक्निक जैसी शाखाओं में गुणवत्तापूर्ण शिक्षा प्रदान की जाती है। अत्याधुनिक प्रयोगशालाएं, सुसज्ज केंद्रीय पुस्तकालय, डिजिटल लर्निंग सुविधाएं और स्मार्ट क्लासरूम्स, 300 लड़कों और 200 लड़कियों के लिए अलग अलग हॉस्टल सुविधाएं। कैंपस में सभी सांस्कृतिक कार्यक्रम के लिए IE हॉल, ऑडिटोरियम, खेल मैदान, कैंटीन, इंटरनेट सुविधा, ATM, बैंकिंग सुविधा है।